नमस्कार मंडळी, मी सुनील आणि तुम्ही पाहताय ते एकमत डिजिटल. खरं तर आपण पाहिलं तर देशभरामध्ये लातूर पॅटर्नची आहे ते जोरदार चर्चा होते, कारण नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूर कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं आहे आणि लातूरमधल्या 2 प्राध्यापकांना जे आहे ते ताब्यात सीबीआयने घेतलेलं आहे आणि ते सध्या कोठडीमध्ये आहेत. जवळपास पाहिलं तर शिवराज मोठेगावकर जे आहे ते त्यांचं हेच RCC क्लासेस आहेत आणि इथंच ही जी आहे ते डॉक्टर होण्याची जी फॅक्टरी जी आहे ते याच ठिकाणी जे आहे ते अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवलेलं जे आहे ते हेच RCC क्लासेस आहे. खरं तर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासनं या शिवराज मोठेगावकर यांच्यावरती जे आहे ते आरोप केले जात होते की नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अनेक आरोप केले जात होते. मात्र या 2026च्या नीट परीक्षेमध्ये जे आहे ते शिवराज मोठेगावकर यांचं जे आहे ते नाव समोर आलं. 10 दिवस तब्बल परीक्षेच्या अगोदर त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका असल्याचं समोर आल्याच्या नंतर सीबीआयनं त्यांना ताब्यात घेतलं आणि आता 10 दिवसाच्या सीबीआयच्या कोठडीमध्ये शिवराज मोठेगावकर सोबत आहेत आणि आपल्यासोबत या ठिकाणी जे आहे ते इथले क्लासेस एरियामध्ये जे काउन्सिलर आपल्यासोबत आहेत. मला सांगा, नीटची परीक्षा अशा पद्धतीनं फुटणं काय वाटतं तुम्हाला, कशा भावना आहेत? ही खूपच दुःखद अशी गोष्ट आहे, कारण जवळपास 22 ते 23 लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत आणि ह्या सर्व विद्यार्थी ज्याप्रमाणे एफर्ट लावतात, ज्याप्रमाणे अभ्यास करतात, ते दिवस रात्र एक करून ते अभ्यास करत असतात आणि अशा प्रकारचा प्रकार घडणे म्हणजे त्या विद्यार्थ्यावरती खूप वाईट दिवस आलेले आहेत असं मला वाटतंय. म्हणजे साधारण आता आपण जर पाहिलं तर जे नीटचं असेल किंवा जेईची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, समजा आपण नीटचे विद्यार्थी, तर हे सलग म्हणजे या कॅम्पस एरियामध्ये किती तास राहतात आणि किती तास जे आहे ते अभ्यास करतात? सकाळी 6 वाजल्यापासून ते 5 वाजल्यापासून क्लास सुरू होतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत हे क्लास चालू असतात सर. आणि ते विद्यार्थी फक्त जेवण्यासाठीच आपल्या मेसवरती जातात, परत ते रीडिंग रूमवरती तर ती जातात किंवा क्लासेसमध्ये. एवढा त्यांचा म्हणजे ते पूर्ण वेळ ह्या अभ्यासामध्ये देत असतात. आणि अशा प्रकारच्या जेव्हा घटना घडतात तर त्यांच्या पालकांवरती आणि त्या विद्यार्थ्यावरती काय परिणाम होत असतील त्यांच्या मानसिकतेवरती, हे खरोखरच गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. तुम्ही आता काउन्सिलर म्हणून काम करताय. आपण जर पाहिलं तर महाविद्यालयामध्ये जवळपास 50 ते 60 विद्यार्थी इतकंच क्षमता असते एका वर्गामध्ये, आणि जर या आपण कॅम्पसमध्ये पाहिलं, या सगळ्या क्लासेस एरियामध्ये जर पाहिलं तर जवळपास 500 ते 600 विद्यार्थी म्हणजे एका क्लासमध्ये असतात. तर प्रॉपर एका विद्यार्थ्यावर लक्ष देऊ शकतात का म्हणजे सगळे असे शिक्षक? प्रॉपर तर म्हणजे तसं म्हणता येणार नाही. इथं कसं असतं की शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी समोर सगळे बसलेले असतात. काही विद्यार्थ्यांना जर ते समजले नसेल तर ते परत काय डाऊट क्लिअरसाठी ते शिक्षकांची नेमणूक केलेली असते, ते विद्यार्थी जातात. इथं सर्व सेल्फ स्टडी करावं लागतं. असं पर्सनल लक्ष कोणता टीचर देईल असं म्हणता येणार नाही, कारण 800 विद्यार्थी एका क्लासमध्ये आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्यावरती बारकाईने लक्ष देणं हे कोणत्याही शिक्षकाला म्हणजे होऊ शकणार नाही. ते स्वतः सेल्फ स्टडी करावी लागेल आणि जे काही आपले डाऊट्स आहेत ते जाऊन आपल्याला शिक्षकांना विचारावं लागेल. प्रत्येक क्लासेसमध्ये अशी एक टीम बनवलेली आहे की डाऊट क्लिअरसाठी ते डाऊट क्लिअर करून घेते विद्यार्थ्यांचं. आता म्हणजे आता हे ज्यावेळेस नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचं नाव आलं, सगळं हे कनेक्शन समोर आल्याच्या नंतर आता विद्यार्थ्याचं कसं, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये तर सध्या संभ्रमाची परिस्थिती निर्माण आहे. तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आव्हान करताय आणि काय? आम्ही तर विद्यार्थ्यांना सांगतोय की ज्या प्रकारे तुम्ही 1 महिन्यापूर्वी अभ्यास केला 3 मेच्या अगोदर, त्याच तयारीने तुम्ही अभ्यास करा. 14 तास तरी तुम्ही किमान अभ्यास करा असं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतोय. कारण त्यांनी पूर्ण एफर्ट लावलेला होता. काही दिवसापूर्वीच 3 मेला त्यांची एक्झाम होती, त्याच्या आधी त्यांनी पूर्ण एफर्ट लावून चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगली पेपर दिला होता आणि बरेच विद्यार्थ्यांचा स्कोर हा 400+, 300+. सगळे विद्यार्थ्यामध्ये एक वातावरण असं निर्माण झालं की सर मला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे, MBBS करायचं आहे, BMS करायचं आहे किंवा इंजिनिअरिंगला जायचं आहे, असा आमच्याकडे विद्यार्थी येत होते. पण एक असं झालं की जेव्हा ही न्यूज आली की नीट पुन्हा होणार आहे, तर सगळे पालक हे आणि विद्यार्थी एकदम संभ्रमामध्ये गेलेले आहेत की त्यांना काय करावं हे सुचत नाही आहे सध्या. ओके, आता म्हणजे काय, ह्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर या क्लासेसवर किती परिणाम होऊ शकतो? इथल्या सगळ्या आर्थिक उलाढालीवर किती परिणाम होऊ शकतो, काय वाटतं? असं काही परिणाम होणार नाही, कारण लातूर पॅटर्न हे खूप मोठं नाव आहे. सगळ्या भारतामध्ये लातूरचं नाव गेलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये लातूरची प्रगती खूप झालेली आहे, त्याच्यामुळे काही तेवढा जास्त परिणाम होणार नाही आम्हाला असं वाटतंय. लातूरवरती सर्व महाराष्ट्रातील लोकांनी प्रेम केलेलं आहे आणि ते परत आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ते इकडे परत पाठवतील अशी मला 100% अपेक्षा आहे, गॅरंटी आहे की कारण लातूर पॅटर्न तसा रिझल्टही दिलेला आहे. आणि काही प्रकार असे जे घडलेले आहेत
तर मला वाटतं मी म्हणेन की बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं. असंही म्हणता येणार नाही किंवा 22 लाख विद्यार्थ्यांचा पेपर, पण सगळा दोष हा लातूरचा आहे यात असंही नाही आहे. प्रत्येक राज्यामध्ये नीट फुटीचे असे नीट पेपर फोडणारे सापडलेले आहेत. सगळा दोष हा लातूरवरती देऊनही चालणार नाही असं मला यातून वाटतं. प्रत्येक जिल्ह्यामधून, प्रत्येक राज्यामधून नीट फुटीचे पेपर संबंधित जे काही हे आपले म्हणतात हे पेपर फोडणारे क्रिमिनल्स जे आहेत ते प्रत्येक राज्यामध्ये सापडलेले आहेत. तर सगळा लोड आपण लातूरवरती टाकू शकत नाही की हे लातूरने केलं किंवा मोठे गावकर सरांमुळे झाले. त्यांच्या सरांना उचलणं म्हणजे सरांना अरेस्ट होण्याच्या आधीही भरपूर लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे या नीट पेपर प्रकरणी संबंधामध्ये. पण मला काय म्हणायचं माहिती आहे का, हा नीट पेपर जो 3 मेला होणार होता त्याच्या 10 दिवस अगोदर मोठेगावकरांच्या मोबाईलमध्ये जे आहे ते पूर्ण प्रश्नपत्रिका आली होती आणि अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका फोडणं आणि ते इतरांना वाटणं हे योग्य आहे का? आणि म्हणजे किती विद्यार्थ्यांवर म्हणजे एक चूक आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. हो, हे खूप अत्यंत दुर्दैवी घटना आहे मला असं वाटतं आणि खूप चुकीचे आहे की 10 दिवस आधी एखाद्या क्लासवाल्यांकडे पेपर येणं आणि ते नंतर विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणं खरोखरच ही खूप चुकीची आहे आणि दुर्दैवी आहे मी असं म्हणेन. पण मला आणखीन एक असं म्हणायचं आहे की 24लाही पेपर फुटला होता तर NTA काय करत आहे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय की प्रत्येक आता एक शिक्षकांनी यावर्षी तर सेव उघडकीस आलेला आहे पण दरवर्षी असा पेपर फुटतो, कोणी ना कोणी पेपर फोडत असतं. तर NTAची जबाबदारी काय? आणि फक्त नीटचाच म्हणून नाही तर MPSCचे बी पेपर फुटलेले आहेत, UPSC पेपर फुटलेले आहेत, तुम्ही काही सिव्हिल सर्व्हिसेसचे पेपर आहेत. आम्ही काही एक्झामचे प्रिपरेशन केलं होतं त्यांचेही पेपर आम्ही जेव्हा एक्झाम द्यायला गेलो त्याच्या आधीच पेपर फुटलेले असतात. तर यात सरकारची काही जबाबदारी आहे आणि सरकार कशा प्रकारे हे सगळं हँडल करतं हे महत्त्वाचं आहे. असे भरपूर शिक्षक असणार आहेत, क्लासेसवाले असणार आहेत, ते पेपर पुढच्या वर्षी फुटू शकतात. तर सरकार काय करतं हे नेमकं मला असं म्हणायचं आहे की सरकारने कायदा जो आहे कायदा सुव्यवस्था एकदम स्ट्रॉंग केलं पाहिजे. अशा लोकांना कायदा दाखवला पाहिजे चांगलं. मला काय वाटतं म्हणजे NTA मध्ये कशा पद्धतीनं अजून बदल करायला हवा की ज्या पद्धतीने हे पेपर जे आहेत ते फुटणार आहेत. कारण आता जर पाहिलं तर या 2026 जर पेपर पाहिलं तर जो पेपर सेटर होता त्याच व्यक्तीनं हा पेपर जो आहे तो लीक केलेला आहे. मग आता अजून NTA कशा पद्धतीनं कडक जे आहे ते पावलं उचलणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की पहिलं तर आपल्या जे लोक आहेत आपल्या समाजामध्ये वावरणारे त्यांच्यामध्ये कायद्याची भीती कसल्याही प्रकारची नाही यामधून दिसून आलेलं आहे. कारण भरपूर शिक्षक आहेत ज्यांचं की आणि जे पालक ही पेपर घ्यायला काही मागे पुढे बघत नाहीत. 5-5 लाख मी पण न्यूजवरती पाहिलं की 5 लाख 10 लाख रुपये देऊन सर्रासपणे पालक पेपर विकत घेत होते. तर त्यांनाही कसल्याही कायद्याची भीती नाही आहे. तर अशा पद्धतीनं जर होत असेल तर पालक ही घेणारच आहेत आणि शिक्षक ही पेपर देणारच आहेत. तर यावरती निर्बंध घातले पाहिजेत असं मला वाटतं. NTA कडून किंवा भारत सरकारकडून असे निर्बंध असे कायदे बनवले पाहिजेत की कोणाची हिंमतच होणार नाही पेपर फोडण्याची किंवा असे काही काम करण्याची असं मला वाटतं. खरं तर आपण पाहिलं तर NTA जे आहे ते आणखीन जे आहे ते कुठंतरी पेपर सेट करण्यासाठी कडक अंमलबजावणी करणं जे आहे ते गरजेचं आहे. कारण आपण आत्तापर्यंत लातूरमध्ये 5 वेळा जे आहे ते नीट पेपर फुटी प्रकरणाचं जे कनेक्शन आहे ते आत्तापर्यंत पाहिलं. जवळपास 2024मध्ये ज्यावेळेस सुद्धा नीट पेपरचं फुटल्यावर होतं त्यावेळेस सुद्धा लातूर कनेक्शन जे आहे ते समोर आलं होतं आणि आता 2026चा पेपर फुटल्याच्या नंतर सुद्धा 2 प्राध्यापक जे आहेत या नीट परीक्षेच्या रडारवर होते आणि त्यांनीच हा पेपर फोडल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे. मात्र कुठंतरी अशा जे पेपर फोडणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कुठंतरी कडक कारवाई जी आहे ती होणे गरजेचे आहे. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.